वसमत परभणी रोडवर नूतन बांधण्यात आलेल्या जिजाऊ लॉन्सचा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते या प्रशस्त लॉन्सचे उद्घाटन करण्यात आले। सूर्यवंशी पाटील परिवाराने उभारलेल्या या भव्य वास्तूमुळे आता वसमतकरांना लग्न सोहळे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे आणि सोयी सुविधांनी युक्त ठिकाण उपलब्ध झाले आहे। आज पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला सिद्धनाथ संस्थान गांगलवाडीचे महंत श्री आत्मानंद गिरी महाराज यांची पावन उपस्थिती लाभली। तसेच श्री एकनाथ सुभाष सूर्यवंशी पाटील आणि सौ कांताबाई सूर्यवंशी पाटील यांच्या शुभ हस्ते या वास्तूचे पूजन करण्यात आले। विनीत म्हणून रवी एकनाथराव सूर्यवंशी पाटील आणि सचिन एकनाथराव सूर्यवंशी पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले। या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे प्रसिद्ध युवा कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांचे कीर्तन। त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कीर्तनाने उपस्थित सर्व श्रोते भक्तीत न्हाऊन निघाले। व्यावसायिक आणि कौटुंबिक सोहळ्यांसाठी जिजाऊ लॉन्स सर्वार्थाने परिपूर्ण आहे। यात समाविष्ट असलेल्या सुविधा खालीलप्रमाणे आहेत। भव्य एसी हॉल, 12,500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ आणि 3,000 व्यक्तींची क्षमता, अतिथी निवास सर्व सोयींनी युक्त, 14 स्वतंत्र रूम्स, स्वतंत्र भोजन कक्ष, जेवणासाठी 9,000 स्क्वेअर फूटचा मोठा विभाग, गार्डन आणि पार्किंग, 6,000 स्क्वेअर फूटचे गार्डन आणि 1.5 एकर प्रशस्त पार्किंग व्यवस्था, इतर सुविधा 24 तास वीज बॅकअपसाठी स्वतंत्र डीपी आणि जनरेटर, सेल्फी पॉइंट, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे। एकंदरीत प्रशस्त जागा, निसर्गरम्य परिसर आणि आधुनिक सुविधांमुळे जिजाऊ लॉन्स वसमत मधील एक प्रमुख केंद्र ठरणार हे मात्र निश्चित। आम्ही या ठिकाणी जिजाऊ लॉन्स लोकार्पण सोहळा केला। यामध्ये आम्ही वसमतला एक नवीन असे सुंदर असे मंगल कार्यालय देण्याचा प्रयत्न केला। तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आत्मानंद गिरीजी महाराज होते। तसंच आई वडील एक सौ कांताबाई एकनाथ सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही या मंगल कार्यालयाचं उद्घाटन केलं। तसंच या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजूभैया नवघरे या ठिकाणी उपस्थित होते। तसंच जयप्रकाश दांडेगावकर साहेब, जयप्रकाश मुंडवा साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते। तरी सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी नवीन वास्तू जनतेच्या सेवेसाठी निर्माण केली आहे। तरी माझ्या जनतेने या ठिकाणी आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो। त्या ठिकाणी हा जो मेन हॉल आहे, हा हॉल 12,500 स्क्वेअर फीट आहे आणि याची क्षमता कॅपॅसिटी 3,000 लोक बसण्याची आहे आणि हा पूर्ण हॉल एसी आहे। त्याच्यासोबतच पाठीमागे जेवण्यासाठी एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था केली ज्याच्या 9,000 स्क्वेअर फीट मध्ये आहे। तसंच या ठिकाणी 14 रूम अवेलेबल करण्यात आले आहेत, त्यापैकी 8 एसी आहेत आणि 6 नॉन एसी आहेत। त्याच्यासोबतच या ठिकाणी गार्डन जे 6,000 स्क्वेअर फीटचं या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि सोबतच पार्किंगला या ठिकाणी 1.5 एकरची जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली। स्वतंत्र 100चा डीपी या ठिकाणी आहे। तसंच या ठिकाणी जनरेटरची सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। जनांना एवढंच आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी आम्ही जे आपल्या सेवेसाठी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।